नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चमचमीत असा रसम राईस बनवणार आहोत। चला तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। रसम राईस बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। तर 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी इथे मी तूर डाळ घेतलेली आहे। उभा चिरून कांदा घेतलेला आहे असा। त्याचबरोबर चिंच इथे मी भिजत घातलेली आहे। 1 टोमॅटो असा मोठे काप करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 तमालपत्र, 2 सुक्या लाल मिरच्या, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। तर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, तर इथे सांबर मसाला घेतलेला आहे, धना पावडर, थोडीशी हळद, लाल तिखट आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि तेल लागणार आहे। तर आता आपण रसम राईस बनवायला घेऊयात। तर सर्वप्रथम आपल्याला तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। छान 1-2 पाण्याने तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण राईस बनवायला घेऊयात। तर इथे मी गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे। कुकर छान गरम करून घ्यायचा आहे। कुकर छान गरम झालं की त्यामध्ये आता आपल्याला 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आता जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। हे तमालपत्र, त्याचबरोबर कढीपत्ता, गॅस कमी करूयात। त्याचबरोबर सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। लसूण इथे छान असा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। लसूण हलकासा परतला की त्यामध्ये आता आपण उभा चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। कांदा हलकासा परतला की त्यामध्ये आता टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला इथे छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो छान मऊ झालं की त्यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे आहेत। तर सर्वप्रथम लाल तिखट, त्याचबरोबर धना पावडर, सांबर मसाला, इथं तुम्ही रसम पावडर असेल तर रसम पावडर घालू शकता, हळद आणि हे मसाले आता आपल्याला यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। पाहू शकता छान असा आपला इथे मसाले तळत आहेत, किती छान रंग आलेला आहे ते पाहू शकतात। तर मसाले छान परतले की त्यामध्ये आता धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ घालून घ्यायचे आहेत। डाळ आणि तांदूळ यामध्ये छान असे 1-2 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। तांदूळ छान परतून घेतले की त्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि आपण जेवढे डाळ आणि तांदूळ घेतले त्यापेक्षा 4 पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। तर मी 1.5 वाटी तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे, तर मी ते 6 वाट्या
पाणी टाकून घेणार आहे। तर इथे मी यामध्ये 6 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। एकदा छान हे असं हलवून मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता टाकूयात चवीपुरतं मीठ, त्याबरोबर चिंचेचा कोळ, एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। छान मिक्स करून घेतलं की आता आपण झाकण लावून घेऊयात। झाकण लावून मध्यम आचेवर 3 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तीन शिट्या काढून घेतलेल्या आहेत। मी तर संपूर्ण हे कुकर थंड करून घेतलेला आहे। तर आता आपण पाहूयात आपला रस्सम राईस कसा झालेला आहे ते। तर तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला रस्सम राईस इथे तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।